तिकडं मध्ये खडकामधून घोड्याच्या पुरामधून पाणी येतं. हेच कर कुठे कोणी नाही सोबत. धंद्याबाई नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पवन बैल पवन 03 राईट ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. आपलं जायचं आज साईटीकडे येते. हा आणि परत एकदा आपल्यासोबत जोडलेला आहे आपला मित्र, त्याचं नाव आहे प्रल्हाद वाघ. चला मग बघूया पुढं. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप नका करू, कारण की मी साईटीकडेचं पूर्ण माहिती देणार आहे. साईटेकडी छत्रपती संभाजीनगर शहराच्या 8 किलोमीटर अंतरावर बसलेलं एक धार्मिक स्थळ आहे. दर्गा आहे. दर्गा आले की इकडं जायचं लेफ्ट साईडला. दर्गावर गेले की हसतीर्थ चौक जाण्याकडे मार्ग आहे. त्यानंतर सरळ गेले की त्या चौकवर योगीराज हस्ती चौक, तिथनं लेफ्ट जायचं आहे आपल्याला. बघ तिथून लेफ्ट जायचं आहे आपलं. हे फोटो वगैरे गाड्या आहेत ना, स्ट्रेट लेफ्ट. देवळाई चौकात आलं का सरळ नाही तर दर्गा कोण आलं का राईट साईडला आहे. आता पाठीमागे रस्त्याचं काम चालू आहे रेल्वे पटरीमुळं, नाही तर सरळ स्ट्रेट यायचं. समोर गेले की देवळी चौक लागेल. त्या चौकातून उजवीकडे साईटेकडी जाण्यास मार्ग आहे. मित्रांनो थोडासा रस्ता खराब आहे, पण थोडंसं समोर गेलं का रस्ता चांगला आहे. 1-2 किलोमीटर थोडासा खराब आहे. इसवी सन 1865 साली सद्गुरू साईनाथ महाराज या गंधमादन पर्वतावर आणि आताची साईटेकडी साईबाबाची सर्वप्रथम साक्षात्कार भूमी या पर्वतावर आहे. जे आपल्याला पाठीमागं लागलं ते देवळे चौक आहे आणि हे प्रॉपर देवळे गाव आहे. या गावामध्ये स्ट्रेट सरळ जायचं थोडंसं 1-2-3 किलोमीटर साईटेकडे. हरी हे साईबाबाचे पूर्वीचे नाव होते. प्रॉपर आम्ही पोचलो आता साईटेकडीला. इकडं पार्किंग आहे समोर. पार्किंग तिकडे पहिले इकडे पार्किंग आहे. त्या साईडला पार्किंग आहे, पण आम्ही इकडे गाडी लावली. आता गर्दी वगैरे काही नाही, त्यामुळं. धूपखेडेचे सरपंच चांद पटेल यांची 3 महिन्यापासून हरवलेली गोडी सापडत होते. इथून तुम्ही वरती चढला की इथं समोरच पाण्याची टाकी आहे, पाणी प्यायसाठी, पिण्याचं पाणी, चांगलं पाणी. ती शोधता या पर्वतावर साईटेकडी आले. नारळ फोडण्याची जागा इथं आहे, बघू शकता तुम्ही. इथे नारळ फोडायचं. वरती मंदिर आहे आणि बाबांची मोठी मूर्ती. त्यावेळी श्री साईबाबा लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. आणि साईटेकडे आले की काही बिस्किट वगैरे काही खायला, वेफर चिप्स, तर असं कचरा वगैरे करू नका इथं. हे बघा कसं कचरा आहे, बघ शकता तुम्ही कचरा. असं कचरा वगैरे करू नका इथं. इकडं समोरच उजव्या बाजूला कचरा टाकण्याची टाकी वगैरे दिलेली आहे. तिथे टाक, याच्यामध्ये टाका. असं कुठे पण फेकू नका कचरा वगैरे, पूर्ण घाण. बाबांनी चांद पटेलला यांना विचारले की काय झाले आहे. वरती आले की लेफ्ट साईडला डावी बाजूला साईबाबांची मूर्ती आहे मोठी, त्याच्यासमोरच बाबांचं मंदिर आहे. तर चांद पटेल यांनी बाबाला सांगितले की माझी गोडी हरवलेली आहे. तर बाबांना चांद पटेलला यांना विचारले की तुमच्या घोडीचे नाव सांगा. चांद पटेल यांनी सांगितले की माझ्या घोडीचे नाव बिजली आहे. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर समोर एक बाबांचं श्री चावडी आहे, ते पण बघून घेऊया. तर बाबांनी 3 वेळा बिजली आवाज दिला तर त्याची घोडी बिजली समोरच्या पर्वताच्या बाजूच्या ओढ्यामध्ये पाणी पित होती.
व आवाज ऐकताच धावत बाबा समोर आली. तर हे बघून चांद पटेल आश्चर्यचकित झाले व चांद पटेल हे बाबाचे धन्यवाद देण्याकरिता पाठीमागे वळून बघितले तर बाबा चिल्लम तयार करत होते व बाबांनी हातातले सटका जमिनीवर आपटून चिल्लमेसाठी अग्नी तयार केली. बाबांनी चिल्लम तयार करून चांद पटेल यांना पिण्यासाठी दिली व त्यांना वाटले की बाबा काही साधारण व्यक्ती नसून चमत्कारी महापुरुष आहे. म्हणून चांद पटेल यांनी बाबांना विनंती केली माझ्या गावी दुखेडा येथे चालावे. तेव्हा बाबांनी हसून ती विनंती मान्य केली व त्यांच्यासोबत दुखेडे गावी गेले असतात येळगंगा नदीच्या काठेवर 60 दिवस मौन धारण करून बसले. काही दिवसांनंतर चांद पटेल यांनी त्याच्या पुतण्याच्या लग्नासाठी वरातीत सोबत शिर्डी या गावी चालावे अशी विनंती केली. बाबा तात्काळ चालण्यास तयार झाले. वरातीत सोबत शिर्डीस गेले. पहिले हरी हे नाव होते व शिर्डीत गेल्यानंतर साई बाबा नावाने प्रसिद्ध झाले. साई चरित्र मधील 5व्या अध्याय मध्ये साई टेकडी या जागेचा उल्लेख केला आहे. बोला ओम साईराम. इथं समोरच आपलं दादांचं मक्क्याचं दुकान आहे. आम्ही त्यांना विचारते घोडीचं निशाणचं आम्हाला माहीत नव्हतं. ते बिजली घोडीचं निशाण होतं तिकडं समोर. दादांना सांगितलं समोर ते डोंगरावर आहे तिकडं मध्ये. कुठे दादा ते पुढे गेल्यानंतर सेंटर पॉईंटला दरी आहे. हां त्या दरीमध्ये पिल्लर आहे. हां त्या पिल्लरच्या साईडलाच निशाणच लावलेला आहे ते पिल्लर म्हणून. ठीक आहे ठीक. तिथं त्या खडगामधून घोड्याच्या खुरामधून पाणी येतं. चला बघूया आपण जाऊन तिकडं. त्या तिथंही दिला बार तिथं बघू शकतो मी कितीला आम्ही ते मंदिर समोर अजून पुढं वरती बघू शकतो. अजून थोडंसं वरती बाकी आम्हाला माहीतच नाही कुठं आहे ते म्हणून आम्ही चाललो सर डायरेक्ट. बघू भेटतं की नाही भेटतं आम्हाला. मित्रांनो जे व्हायचं होतं तेच झालं. आपण रस्ता चुकलोय. काय रे भरलात रस्ता चुकलो आपण. रस्ता आम्ही या रस्त्याने आलो. हा रस्ता दुसरीकडनं जातो वरती आणि ते तिकडे त्या दरीमध्ये आहे तिथमध्ये. आम्ही रस्ता चुकलो. आता परत खाली उतरायचं असं उतरायचं परत तिकडे जायचं. पण जावंच लागणार बघायचं आपल्याला. ठीक आहे बघूया. चाललोय आता समोर आपण. समोरचं दरी दिसते आपल्याला. बघूया पुढं. समोर आहे पिल्लर आहे. दादानं सांगितलं तसं त्या बाजूलाच आहे दरीमध्ये. पायच निशाण बघूया हा ठिकाणी. हे पिल्लर तुम्ही कधी आले जर ना हे पिल्लर येतं व्हाईट कलरचा. त्यानंतर राईट साईडला खाली उजव्या बाजूला दरीच्या खाली बघूया आपण. आहे भेटले का रे. हा आहे समोर. आम्हाला कळत पण नाही ते कुठे आहे काय एवढं माहीत नाही तरी प्रश्न. इथे वाटतं बहुतेक. बहुतेक इथून मधून पाणी येतं का. इथनं पाणी येतं म्हणते असे ते दादा सांगत होता. इथे पण एक समोर कुठे दिसतंय का. कुठं चालले बाबा. हां तिकडं चालले. कोणी नाही सोबत कोणी नाही. सोबत कोणी नाही का. हां एकटेच आहे. हे का बिस्किट खाते का. गेस करा कोणत्या
येतो. हा बाबा कचोरी त्याच्यामध्ये या खाऊन घ्या. हा तो घंटा भाई मला कधी आलं रिटर्न बरोबर हो का कुठं चाललं व्हिडिओ काढायला चालला का मित्रांनो तुम्ही बी या जागेवर भेट द्या. जागा खूप सुंदर आहे. मंदिर पण आम्ही ते घोड्याचे नेचर पण बघितले. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि याच्यापेक्षा अजून भारी भारी छान छान व्हिडिओ येणार आहे आपले ते पण एक करूया ट्राय. आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद.